नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। मित्रांनो, आजची बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर की धक्का। 12 वर्षानंतर पगार दुप्पट, पण 2024 ची थकबाकी नाही मिळणार। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, वाईट बातमी, थकबाकी मिळणार नाही, पण चालू पगारात 50,000 रुपये वाढ होणार। कशी? बघा, कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली 24 वर्षाची थकबाकी रक्कम मिळणार नाही। 12 वर्षानंतर पगार दुप्पट, पण कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार। कर्मचाऱ्यांना थकबाकी संदर्भात माहिती जाणून घेऊया। सरकारने थकबाकी कर्मचाऱ्यांना न देण्याचे कारण काय असेल? या संदर्भात वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून 2026 मध्ये निर्गमित केला। चला तर पाहूया या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्याला नवीन अपडेट प्राप्त होतील। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत आहे। नवनवीन शासन निर्णयाचे स्पष्टीकरण सर्वप्रथम आपल्या चॅनलद्वारे व्हायरल आपण करत आहोत। वरिष्ठ निवड श्रेणीची सुधारित वेतन स्तर मंजूर करण्याच्या संदर्भात काल दिनांक 5 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। या संदर्भातील सविस्तर माहिती शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे स्पष्ट करूया। इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 5 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 मे 2026 च्या झालेल्या बैठकीत हजर इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या व्हीजाभज म्हणजे VJNNT या प्रवर्गातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील उच्च माध्यमिक शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 1989 व दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णयाच्या धर्तीवर व त्यामध्ये सर्व अटीच्या अधीन राहून चट्टोपाध्याय आयोगानुसार 12 व 24 वर्षाची नियमित सेवेनंतर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये उच्च श्रेणीतील पदव्युत्तर पदवी आणि द्वितीय श्रेणीतील B.Ed, उच्च माध्यमिक शिक्षक, पूर्ण अर्हता धारक पदनाम असणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना सद्यस्थितीत 9,300 ते 34,800 ग्रेड पे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वेतन घेणाऱ्यांना सुधारित वेतन मॅट्रिक नुसार S16 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 44,900 ते 1,42,400 अशी सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे। त्याचबरोबर सद्यस्थितीत 15,600 ते 39,100 या ग्रेड वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ग्रेड पे 5400 या वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणाऱ्यांना सुधारित मॅट्रिक नुसार
S20 श्रेणीतील 56,100 ते 1,77,500 अशी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत 15,600 ते 39,100 या वेतन श्रेणीतील ग्रेड पे 5700 म्हणजे 5,700 या वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणाऱ्यांना सुधारित वेतन मॅट्रिक्स मध्ये S20 या श्रेणीतील 60,000 ते 1,90,800 रुपये फक्त 20% पदांना निवड श्रेणी मंजूर करण्यात येत आहे. सदर वरिष्ठ श्रेणीमध्ये पात्र होण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण अर्हतेसह 12 वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर पात्रता समितीला शिक्षकाचे कामकाज समाधानकारक वाटणे आवश्यक असणार आहे. म्हणजे गोपनीय अहवाल चांगले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विभागातील विहित केलेल्या किमान 3 आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर निवड श्रेणी त्या संस्थेतील त्या संवर्गातील वरिष्ठ वेतन श्रेणीतील 20% पदांना सेवा ज्येष्ठतेनुसार अनुज्ञेय असणार आहेत. त्या संवर्गातील किमान 5 पदे प्रवर्गातील निवड श्रेणीसाठी विचार केला जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ श्रेणीत 12 वर्षाची अर्थ सेवा पूर्ण केली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाने विहित करेल असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्यांनीही पूर्ण करणे आवश्यक असेल. सदरचे लाभ हे पूर्वलक्षित प्रभावाने लागू असणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्यासाठी हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या चॅनल द्वारे व्हायरल केला आहे. शासन निर्णयाची लिंक ही पुढील प्रमाणे दर्शवण्यात येत आहे. ही लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. GR लिंक ही पिवळ्या पट्ट्यामध्ये निळ्या अक्षराने दिसत आहे, ही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आपल्यासाठी पुन्हा पुढील नवीन शासन निर्णय निर्गमित बरोबर स्पष्टीकरणासह त्वरित व्हायरल करण्यात येईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्पष्टीकरणासह. जय हिंद. Thank you very much for watching this video.